नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, इग्नो रिजनल सेंटर इथून आपण हे प्रेझेंटेशन पाहत आहात. आपण यापूर्वी राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयावरती दीर्घकाळ चर्चा केलेली आहे आणि त्यासोबतच जो पुढचा भाग आपण चर्चेला घेणार आहोत तो म्हणजे BPSC 141 या सब्जेक्ट कोडचा, की ज्यामध्ये आपण गांधीजींच्या विचारांवर चर्चा करणार आहोत. तर आजचा जो चर्चेला घेतलेला मुद्दा आहे तो म्हणजे गांधी या विषयावरती आहे. म्हणजे कशा प्रकारे महात्मा गांधी यांनी भारतासाठी एक नवी दिशा प्रदान केली, कशा प्रकारे महात्मा गांधी यांनी एक प्रगल्भ भारत उभा करण्यासाठी योगदान दिले आणि यातून अन्य देशांनी कशा प्रकारे प्रेरणा घेतलेली आहे याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. असे खूप कमी प्रदेश आपल्याला सापडतील की ज्यामध्ये मोठे तत्वज्ञ किंवा ज्याला आपण फिलॉसॉफर असं म्हणतो, त्यासोबतच जे सामाजिक कार्यामध्ये व्यग्न होते, अशा लोकांची संख्या तुलनेने फार कमी असते. आणि त्यातलाच एक प्रदेश म्हणजे भारत. या भारत देशामध्ये अनेक विचारवंत पाहायला मिळालेले आहेत की ज्यांनी आपलं योगदान हे केवळ भारतापुरतेच मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताची प्रतिमा उंचावण्याचं कार्य केलेलं आहे. आणि यामुळे म्हणून या थोर विचारवंतांचा अभ्यास करणे अनिवार्य ठरते. या विचारवंतांनी आपल्या लेखनातून किंवा आपल्या कृतीतून एक आधुनिक भारत कशा प्रकारे उभा करता येऊ शकेल याची चर्चा केलेली आहे, याचा विचार विनिमय केलेला आहे. म्हणून जेव्हा आपण आज हे आधुनिक भारत आपल्या डोळ्यासमोर पाहतो, त्यावेळेस या भारताच्या पायाभरणीमध्ये ज्यांनी आपले मोलाचे योगदान दिले अशा विचारवंतांना आपण विसरू शकत नाही. आणि म्हणूनच या विषयाच्या अनुषंगाने आपण महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता काय आहे किंवा त्यांचे विचार आज देखील समाजाला कशा प्रकारे उपयोगी आहेत हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. तर यातून एकंदरीत असं आपल्याला निदर्शनास येते की महात्मा गांधी आपल्या अनुयायांसहित भारत या भूमीसाठी, भारत या संकल्पनेसाठी आणि भारत या राष्ट्रासाठी इंग्रजांच्या विरुद्ध दीर्घकाळ लढत होते. जेव्हा महात्मा गांधी भारतामध्ये परतले त्यावेळेस गांधींनी देखील याची कल्पना केली नसेल की या चळवळीचे ते इतके मोठे प्रणेते बनतील. आणि म्हणून गांधी या
नावामध्येच भारताची एक झलक देखील पाहायला मिळते. भारत हा गांधींचा देश आहे असं देखील अनेकदा ऐकायला आणि पाहायला मिळते. आणि म्हणून गांधीजींचा जेव्हा आपण अभ्यास करतो, विचार करतो, त्यावेळेस त्यांचा एक दूरदर्शी नेता, सहकारी उपस्थित होते. नेहरू असतील, त्यासोबतच सरदार वल्लभभाई पटेल असतील, त्यासोबतच अन्य महत्वाचे असे कार्यकर्ते असतील, हे सर्वजण त्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवर भारतासाठी एक महत्वाचं योगदान यावेळेस प्राप्त झाल्याचे निदर्शनास येते. त्यासोबतच अन्य नेते जे त्यावेळेस उपस्थित होते, त्यांनी देखील गांधींच्या या प्रयत्नामध्ये मोठ्या संख्येने हातभार लावला आणि भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. एकंदरीत असं म्हणता येईल की गांधी आणि त्यांचे सहकारी राष्ट्राच्या भावनेसाठी, राष्ट्रहितासाठी स्वतःचे हित बाजूला सारून जनतेसाठी रस्त्यावर उतरून न्याय मागणारे असे ते विचारवंत होऊन गेले. आणि म्हणून गांधीजींचा आढावा घेणे किंवा त्यांच्या जीवनावरील प्रभावांचा अभ्यास करणे हे देखील महत्वाचे ठरते. महात्मा गांधी हे भारतीय इतिहासातील एक प्रमुख व्यक्ती, प्रमुख नेता म्हणून उदयास आले. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवला होता, त्यावेळेस गांधीजींनी देखील हा विचार केलेला नव्हता की गांधींना इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेकडून समर्थन मिळेल आणि त्या समर्थनाच्या आधारे ते इथल्या भारतातल्या वसाहतवादाच्या विरुद्ध इतका मोठा लढा उभा करू शकतील. त्यासोबतच गांधी हे सत्य आणि अहिंसा या दोन कार्यांसाठी ओळखले जातात. म्हणजेच सत्याची बाजू घेऊन लढणे,
सत्याचं समर्थन करणे आणि अहिंसेला प्राधान्य देऊन जनतेच्या हितासाठी इंग्रजांशी लढणे हा त्यांचा परिचय. तर इथे अहिंसा ही एक आवश्यक बाब आहे. त्यांच्यातला साधेपणा हा देखील त्यांच्या जीवनावरून समजेल. आणि गांधीजींच्या मते अहिंसा करणे किंवा सत्याचं पालन करणे हे कोणाचेही कार्य नसून एक सशक्त व्यक्तीच हे कार्य करू शकते असा त्यांचा निर्धार होता. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की अनेकदा अशा प्रकारची एक विचारसरणी आपल्या समोर येते की ज्यामध्ये अहिंसा हे केवळ ते लोक करतात जे भित्रट असतात, अशा प्रकारची भूमिका काही लोक मांडताना दिसतात. त्यातलंच एक म्हणजे जर्मनीचा चान्सलर, पूर्व चान्सलर हिटलर. तर या व्यक्तीने आपल्या जनतेला फॉर ग्रँटेड घेतले होते असं देखील म्हणता येईल. इथे हिटलरचं असं स्पष्ट मत होतं की अहिंसेची भाषा तेच लोक करू शकतात जे भित्रट असतात. अशा प्रकारची काहीशी भूमिका इथे घेतल्याची पाहायला मिळते. परंतु गांधीजींचं म्हणणं हे पूर्णपणे वेगळे होते. गांधीजींचे विचार हे संपूर्णपणे निराळे असे होते. तर इथे गांधीजींचं हे स्पष्ट मत होते की अहिंसा हे केवळ तोच व्यक्ती करू शकतो ज्याला स्वतःच्या वरती नियंत्रण असतो. म्हणजे असा व्यक्ती की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ताकद आहे, तो बलवान व्यक्ती आहे, परंतु तरी देखील हिंसेचा मार्ग न अवलंबता ती व्यक्ती अहिंसेच्या मार्गावर मार्गक्रमण करते. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने असं आपल्याला म्हणता येईल की अहिंसा करणे हे कोणाचेही कार्य नसून केवळ असे लोक करू शकतात जे मनाने आणि बुद्धीने ताकदवान असतात. आणि त्यासाठी म्हणून गांधीजींनी हा मंत्र दिला की जो व्यक्ती अहिंसा करू शकतो
तोच व्यक्ती खरा बलवान आहे. जो व्यक्ती सत्यासाठी लढू शकतो तोच खरा बलवान आहे. आणि हे सर्व असताना देखील स्वतःमधला साधेपणा टिकवून ठेवणे हे तितकेच महत्वाचे असते. तर इथे एकंदरीत हे पाहता येईल की सत्यासाठी लढणे हे प्रत्येक व्यक्तीचे कार्य असते. जेव्हा आपल्या समोर एखादी चुकीची गोष्ट होत असेल आणि तरी देखील आपण त्या लढ्याला थांबवण्यासाठी किंवा चुकीच्या कृत्याला थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ऍक्शन घेत नाही, कृत्य करत नाही, त्यावेळेस इतिहास हा अशा लोकांना माफ करत नाही. आणि म्हणून हे आवश्यक आहे की जेव्हा जेव्हा समाजामध्ये एखादी चुकीची किंवा वाईट गोष्ट घडते त्या वेळेस जे प्रामाणिक लोक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन त्या अन्यायाविरुद्ध लढा देणे आवश्यक असते. परंतु अनेकदा असं न होता केवळ बघ्याची भूमिका घेणे हे काही मानवतेसाठी योग्य नाही. म्हणूनच सत्यासाठी लढत राहणे हे अत्यंत महत्वाचे कार्य असते. त्यासोबतच स्वतःमधला साधेपणा जपणे हे पण महत्वाचे असते. आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्यात जागतिक नेत्यांना प्रेरणा देण्याचे कार्य इथे महात्मा गांधींच्या मार्फत झाल्याचे पाहायला मिळते. माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा देखील महात्मा गांधींचे नाव आणि त्यांचा अनुयायी म्हणून, शिष्य म्हणून स्वतःला स्वीकारतो. तर जगभरामध्ये जेवढे जे काही अन्यायाविरुद्ध लढणारे नेते आहेत त्या सर्वांनी गांधीजींच्या विचारांना महत्व प्राप्त करून दिलेले आहे. त्यासोबतच हा विषय चर्चेला घेत असताना गांधीजींचे जीवन आणि काळ समजून घेणे आवश्यक करते. यापूर्वी देखील आपण अनेकदा पाहिलेलं आहे की आपण ज्या समाजामध्ये वावरत असतो त्या समाजाचा आपल्यावर देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो. आणि म्हणून गांधींचे जीवन आणि काळ
समजून घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे जेव्हा आपण गांधींचे जीवन पाहतो त्यामध्ये गांधींचं बालपण देखील त्यामध्ये येते. त्यासोबतच गांधींचे शिक्षण देखील त्यामध्ये येते आणि कशा प्रकारे गांधींनी इंग्लंडमध्ये जाऊन अभ्यास केला, तिथून कशा प्रकारे पदवी मिळवली आणि पदवी मिळवल्यानंतर साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन त्यांनी साऊथ आफ्रिकेमधल्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले आणि ते कार्य चालू ठेवले. त्यानंतर भारतामध्ये गांधीजींचे आगमन झाले आणि इथून छोट्या छोट्या चळवळींपासून गांधीजींना महत्व प्राप्त होऊ लागले. आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक राजकीय नेता म्हणून गांधींचा उदय होऊ लागला. तर हे सर्व उद्दिष्ट आहेत जे आपल्याला या प्रेझेंटेशनच्या मार्फत समजून घ्यायचे आहेत. गांधींचा जन्म हा 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात येथील पोरबंदर या ठिकाणी झालेले आहे. आणि करमदास गांधी आणि पुतलीबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाल्याचे पाहायला मिळते. त्यासोबतच गांधीजी हिंदू धर्माचे असले तरी अन्य धर्मांचा देखील त्यांच्यावरती तितकाच मोठ्या प्रमाणावर प्रभाव असल्याचं पाहायला मिळते. म्हणजे गांधींनी हिंदू, मुस्लिम, जैन अशा अन्य धर्मांचा नेहमीच आदर केला आहे. आणि त्यासोबतच गांधीजी हे केवळ हिंदू धर्माचेच नव्हे तर मुस्लिम, जैन आणि अन्य धर्मांचे देखील नेते म्हणून उदयास आले. गांधींचे प्रारंभिक शिक्षण हे पोरबंदर आणि राजकोट या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळते. अनुभव, अहिंसा यांचे धडे आणि बालविवाहाला विरोध यातून गांधींचे परिवर्तन देखील झाल्याचे पाहायला मिळते.
ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेस समाजामध्ये काही मोठं किंवा मोठे बदल करण्याच्या उद्देशाने आले नव्हते, तरी देखील अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांच्या दबावामुळे गांधीजी हे काहीसे वेगळे मार्ग निवडताना पाहायला मिळतात. गांधीचे स्वतःचे लग्न किंवा विवाह हे खूप कमी वयामध्ये झाल्याचे पाहायला मिळते, परंतु कालांतराने गांधींना ही बाब समजते की लहान वयात, किशोरवयीन वयात विवाह करणे योग्य नाही. त्यातून मग गांधीजींचे विचार हे पुढे सतत चालू राहिल्याचे पाहायला मिळते. कायद्याचे अभ्यास करण्यासाठी 4 सप्टेंबर 1888 या वर्षी इंग्लंडला रवाना झाले. मोठ्या परिश्रमाने कष्ट करून कायद्याच्या विषयातील पदवी देखील प्राप्त केली. आणि तिथे गेल्यानंतर गांधींनी पाश्चात्य पोशाख आणि शिष्टाचाराची सुरुवात देखील केली. लंडन व्हेजिटेरियन सोसायटी मध्ये सहभाग देखील नोंदवला आणि ज्याला आपण लाईक माइंडेड असं म्हणतो, विचारांशी जुळणारे अशी विचारसरणी देखील उभारली. तर इथे कायदा, दृढ निश्चय आणि शैक्षणिक यशाच्या अभ्यासात सतत मार्गक्रमण करत राहिले आणि शेवटी 1891 मध्ये भारतात परतले. तर इथे शिक्षण पूर्ण झाले आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गांधी हे भारतामध्ये परतले आणि भारतातील जे मूळ समस्या होते त्या समस्येला सोडवण्यासाठी त्यांनी प्रश्न कशा प्रकारे सोडवता येतील याचा आढावा घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना एक उत्तर मात्र सापडले, ते म्हणजे लोकांच्या समर्थनाने. जेव्हा लोक समर्थन देतील त्यावेळेस त्या एखाद्या गोष्टीला अत्यंत असे
महत्व प्राप्त होते आणि त्यातून मग अनेक गोष्टी नावारूपाला उदयास येतात. पदवी मिळवल्यानंतर गांधी वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेत जाण्याचे ठरवतात आणि तिथे अनेक लोकांशी परिचय देखील घडून येतो. आणि यातून गांधीजींना एक प्रकारे एक कॉन्फिडन्स बूस्ट होतो. परंतु अनेक लोक असे असतात की ज्यांना एक वकील म्हणून गांधीजींनी शक्य तेवढे प्रयत्न करून लोकांपर्यंत न्याय पोहोचवण्याचे कार्य केलेले आहे. दक्षिण आफ्रिकेत देखील काळा आणि गोरा अशा प्रकारचा वांशिक भेदभाव पाहायला मिळाला होता. आणि अन्यायाचा साक्षीदार म्हणून इथे कार्य होताना पाहायला मिळते. तर जे काही भेदभाव होत होते, जे काही अन्याय होत होते, या भेदभावाच्या आणि अन्यायाच्या विरुद्ध गांधींनी आपले कार्य सुरू ठेवले. नागरी हक्कांच्या चळवळी सुरू करणे आणि अहिंसक प्रतिकाराचे समर्थन करणे हे देखील गांधींनी आत्मसात केले. जी नागरी हक्कांची जी काही पायमल्ले होत होती, कारण जेव्हा गांधींनी पदवी घेतली त्यावेळेस पदवीच्या शिक्षणामध्ये नागरी हक्कांबद्दल देखील माहिती दिली जात होती. परंतु त्यासोबतच अहिंसक प्रतिकार करण्याचे साधन देखील गांधींकडे उपलब्ध होते. तर ते नागरी हक्कांची जी काही चळवळ असते ती गांधींनी सुरू केली. त्यासोबतच अहिंसक प्रतिकाराचे समर्थन देखील केल्याचे पाहायला मिळते. सत्याग्रहाचा विकास आणि सत्याचा आग्रह हे गांधीजींचे महत्वाचे असे तत्वज्ञान होते. म्हणजे कशा प्रकारे सत्याग्रह केला जाऊ शकतो, कशा प्रकारे सत्याग्रहाचा विकास केला जाऊ शकतो, याचा विचार इथे होताना आपल्याला पाहायला मिळते.
दक्षिण आफ्रिकेत 21 वर्षांच्या वास्तव्यादरम्यान सक्रियता आणि नेतृत्वाचा वारसा तयार करणे यामध्ये गांधीजींना यश प्राप्त झाले. दीर्घकाळ गांधीजी भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये वास्तव्यास होते आणि त्यामधून अनेक संकल्पनांचा आढावा गांधीजींनी घेतल्याचं पाहायला मिळते आणि वांशिक भेदभाव थांबवण्याकरता न्यायालयात देखील आवाज उठवले गेले होते. तर अशा प्रकारे हे कार्य सतत चालू राहिले आणि इथून नेतृत्वाचा वारसा हा तयार होत गेला. गांधींचे भारतात परतणे आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवणे यामध्ये साऊथ आफ्रिकेमधील किंवा दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या लढ्याचे महत्वाचे योगदान इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे असहकार, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो यासह विविध चळवळींचे नेतृत्व गांधींच्या मार्फत झाल्याचे पाहायला मिळते. असहकार या संकल्पनेमुळे लोकांकडून सरकारला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नव्हते आणि जोपर्यंत लोकांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे नॉन कोऑपरेशन किंवा असहकार्य हे चालू राहिले. त्यासोबतच सविनय कायदेभंग म्हणजे सिव्हिल डिसओबिडियन्स, सरकारने एखादा कायदा पारित केला असला तरी त्या कायद्याचे पालन होताना दिसत नव्हते. म्हणजेच कायदा जरी असला तरी सविनय कायदेभंगाच्या मार्फत कायद्याची पायमल्ली करण्यास सुरुवात झाली आणि या कायद्याच्या पायमल्लीमुळे सिव्हिल डिसओबिडियन्स नावाची संकल्पना उदयास आली. इतका वेळ कार्य करत असताना भारत छोडो या चळवळीसाठी गांधींनी पुढाकार घेतला, ज्याला आपण क्विट इंडिया मूव्हमेंट असं म्हणतो. यातून असहकार, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो यासह विविध चळवळींचे नेतृत्व हे गांधींच्या मार्फत करण्यात आले.
स्वराज्य आणि खादी आणि हरिजन उत्थान यासारख्या सामाजिक सुधारणांसाठी समर्थन देखील देण्यात आले. अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून जनतेला प्रेरणा देण्याचे कार्य इथे होऊ लागले. भारताच्या स्वातंत्र्याच्या वाटचालीतील हे काही महत्वाचे टप्पे आपल्या समोर निदर्शनास येतात. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजी वास्तव्यास असताना भारतीयांच्या हक्कासाठी देखील गांधींनी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. सत्याग्रह, अहिंसक प्रतिकार ही संकल्पना कालांतराने गांधींनी विकसित केली. इंडियन ओपिनियन वृत्तपत्र आणि फिनिक्स आणि टॉल्स्टॉय आश्रमांची निर्मिती केली गेली. मध्ये म्हणजेच दक्षिण आफ्रिकेमधलं कार्य पूर्णत्वास नेल्यावर गांधींचे पुन्हा भारतामध्ये 1915 या वर्षी आगमन झाले आणि स्वराज्य पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन पक्षांमधील मतभेद दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले. तर इथे स्वराज पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोघांमध्ये जो काही मतभेद होता तो मतभेद दूर करण्याकरता गांधींनी लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यासोबतच ब्रिटिश राजवटी विरुद्ध असहकार आंदोलन देखील सुरू केले. की जेणेकरून ब्रिटिशांच्या विरुद्ध एक पोषक अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले जाईल आणि त्यातून ब्रिटिशांना भारताच्या बाहेर काढले जाईल. त्यासाठी म्हणून ब्रिटिश राजवटी विरुद्ध असहकार आंदोलन करण्याचे निश्चित केले गेले. अशा पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचा वापर किंवा उपयोग गांधीजींना अशा प्रकारे करता आला.
त्यासोबतच सायमन कमिशन आणि मीठाचा सत्याग्रह किंवा सॉल्ट प्रोटेस्ट असं देखील आपण म्हणू शकतो. यामध्ये एक गोष्ट आपण पाहू शकतो की सायमन कमिशनच्या आधारे किंवा अन्य कमिशनच्या आधारे भारतासाठी स्वतंत्र शासन पद्धती उपलब्ध असावी अशी काहीशी मागणी इथे झाल्याचे पाहायला मिळते. तर एकंदरीत भारतासाठी अधिराज्याचा दर्जा हा महत्वाचा झाला. त्यासोबतच अजून एक जो महत्वाचा करार करण्यात आला तो म्हणजे गांधी आणि आयर्विन करार म्हणून ओळखला जातो, की ज्यामध्ये दांडी मार्च काढली जाते आणि हजारोंच्या संख्येने लोकांना सामील करून घेण्याचे कार्य इथे गांधीजींच्या मार्फत घडल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर कालांतराने गोलमेज परिषद आणि भारत छोडो आंदोलन या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केला जातो. गोलमेज परिषदेच्या अंतर्गत गांधींचे प्रतिनिधित्व पाहायला मिळाले. म्हणजे गांधी या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी देखील झाले होते, परंतु गांधींची जी मुख्य मागणी होती त्या मुख्य मागणीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. म्हणजेच गांधींना त्यावेळेस महत्व प्राप्त करून दिले गेले नाही. गांधींनी भारतासाठी स्वतंत्र असायला हवे अशी मागणी केली होती, परंतु ब्रिटिशांनी या मागणीचा स्वीकार केला नाही. आणि त्यामुळे पुढील गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी अनुपस्थित राहिले. त्यासोबतच भारत छोडो आंदोलन किंवा क्विट इंडिया मूवमेंट ही देखील खूप प्रचलित झाली आणि यातून इंग्रजांनी भारत सोडायला हवे अशा प्रकारचे भाष्य गांधींनी त्यावेळेस केले. तर क्विट इंडिया मूवमेंट किंवा भारत छोडो आंदोलन हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्वाचे एक साधन म्हणून पुढे आले.
आणि या भारत छोडो आंदोलनानंतरच खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. ज्यामध्ये भारताला स्वतंत्रता बहाल करण्याचे मान्य करण्यात आले. यापूर्वी देखील अनेक वेळा गांधींना अटक करण्यात आलेली होती. आगा खान पॅलेस मध्ये देखील गांधींना 2 वर्ष ठेवण्यात आले होते. तर अशा प्रकारे गांधींनी आपला मार्गक्रमण सुरू ठेवला. ब्रिटिश कॅबिनेट मिशनने फाळणीचा एक प्रस्ताव स्वीकारला होता की ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिमांसाठी 2 वेगळे राष्ट्र निर्माण केले जातील. एका बाजूला हिंदुस्थान किंवा भारत, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, आणि यातून मग 2 देशांची निर्मिती झाली. तरी देखील हिंदू आणि मुस्लिमांमधील शांतता आणि एकता यावर गांधींचा भर होता. हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा अन्य धर्म असतील, या सर्वांच्या मध्ये गांधीजी या विषयावर जोर देत असे की समाजामध्ये शांतता प्रस्थापित राहील. तीस जानेवारी 1948 रोजी गांधींच्या जीवनाचा दुःखद असा अंत झाला. या हत्येला नथुराम गोडसे हा व्यक्ती जबाबदार धरण्यात आला, ज्याने महात्मा गांधींच्या वर गोळी चालवली होती आणि त्यामध्ये गांधींचा अंत झाला होता. गांधींच्या शिकवण आणि अन्य पद्धतींचा वारसा हा पुढे देखील चालू राहिला. तर यामध्ये हा जो वारसा असतो तो कशा प्रकारे पुढे नेता येईल यावरती जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. तर महात्मा गांधींचे असामान्य असे जीवन आणि तत्व यांना धरून चालणे ते देखील अशा अवस्थेमध्ये जेव्हा संपूर्ण समाज त्या व्यक्तीच्या विरुद्ध किंवा समर्थनामध्ये उभा नसेल, त्यावेळेस हे असामान्य जीवन आणि तत्वे आपल्या समोर उभी राहतात. चित्रपट यासह विविध क्षेत्रांवर त्यांचा प्रभाव आपल्याला
आज देखील पाहायला मिळतो. गांधींच्या वरती अनेक साहित्य लिहिले गेले, चित्रपट देखील बनवले गेले. अशा प्रकारे गांधींचा प्रभाव आजच्या काळावर देखील पाहायला मिळतो. त्यासोबतच जे भारतीय चलन आहे त्यावर देखील गांधींची प्रतिमा आज देखील पाहायला मिळते. आणि शेवटी शांतता आणि सत्याचे प्रतीक म्हणून गांधींकडे आज आदराने पाहिले जाते. तर अशा प्रकारे आपण गांधींच्या जीवनाचा जो मार्गक्रमण होता त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. आणि यासोबतच आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण इथेच विराम घेऊया.